आज आपण 12th HSC व्होकेशनल क्रॉप सायन्स या विषयाचं प्रॅक्टिकल घेणार आहोत आणि आजचा जो पेपर आहे तो म्हणजे पेपर पहिला आहे, ज्याला आपण LA असं संबोधतो किंवा त्याचा जो कोड आहे तो म्हणजे LA आहे. आणि आजच्या पेपरचं नाव क्रॉप अँड सीड प्रोडक्शन पार्ट 2 पिके व बीज उत्पादन भाग 2 अशा पद्धतीचा आहे. आणि आजचं जे प्रॅक्टिकल आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं कारण एक आहे, कारण आज आपण जे प्रॅक्टिकल घेणार आहोत ते आहे पेस्ट डिसीजेस अँड कंट्रोल ऑफ ग्राउंडनट अँड सोयाबीन, ज्याला आपण मराठीमध्ये भुईमूग व सोयाबीन पिकावरील कीड, रोग व त्याचं नियंत्रण अशा पद्धतीचं पाहणार. आता कीड आणि रोग हे फार महत्त्वाचे आहेत, कारण प्रत्येक पिकावर हे कीड आणि रोग हे येत असतात. आणि जेव्हा ते आले, समजा कीड असेल तर त्याचं नियंत्रण कसं करावं, ते ओळखावं कसं, किंवा एखादा रोग पडलेला असेल तर तो रोग कसा आहे, त्याची ओळख कशा पद्धतीने केली जाते, याबद्दलचं ज्ञान आपणाला असणं आवश्यक असतं. जेव्हा आपण अशा पद्धतीच्या किडी किंवा रोग ओळखतो तेव्हाच त्याचं कंट्रोल करणं शक्य असतं. आणि हे जर आपल्याला ओळखू आलं नसेल तर कंट्रोल करणं किंवा त्याचं नियंत्रण करणं हे शक्य नसतं. म्हणून एक थोडक्यामध्ये आपण कीड कशाला म्हणायचं तर कोणताही जीव, कीड कशाला म्हणायचं, कोणताही जीव जो मानवास किंवा त्याच्या साधन संपत्तीस काय करत असतो, नुकसान पोहोचवत असतो. माणसास किंवा त्याच्या साधन संपत्तीस नुकसान पोहोचत असतो, अशा पद्धतीचा कोणताही जीव जर असेल तर त्या जीवास कीड असे म्हणतात. आता या कृषीच्या बाबतीत जर आपल्याला पाहायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचे जे कीटक असतात किंवा किडी असतात, तर अशा पद्धतीच्या किडी ही काय करत असतात, मानव आणि त्याची जी साधन संपत्ती असते. समजा आता आपण या बाबतीत जर पाहायचं असेल तर या बाबतीमध्ये काय आहे, पिकं आहेत. म्हणजेच मानवाची साधन संपत्ती कोणती आहे, पीक आहे. त्याच्यावर त्याच्या जे जीवनक्रिया आहे त्याची, तर त्याला डिस्टर्ब करण्याची प्रक्रिया करणारा असा कुठलाही जीव किंवा सजीव त्याला आपण काय म्हणतो, कीड म्हणतो. त्यालाच एनी एंटिटी विच कॉज द डिसीज, म्हणजे एखादा असा जीव की जो मानवाच्या साधन संपत्तीस हानी किंवा बाधा पोहोचवतो, अशा पद्धतीची त्याला आपण कीड म्हणतो. आता उदाहरणार्थ जर पाहायचं असेल, आता मावा, तुडतुडा किंवा मानवाच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं असेल तर काय होतं, मानवाच्या दृष्टिकोनातून पाहायचं असेल तर एक मच्छर असतो, हा कीड आहे. हा काय करत असतो, जेव्हा मानवाला हा दंश करतो तेव्हा मलेरिया सारखे रोग होतात. म्हणजे एनी एंटिटी विच कॉज द डिसीज, म्हणजे एखादा जीव असा येतो आणि तो माणसाच्या ह्याला हानी पोहोचवतो आणि पर्यायाने त्या पुढली स्टेज त्याची रोग निर्माण करतो. अशा पद्धतीचा कोणताही जो जीव असतो त्याला आपण काय म्हणतो, कीड म्हणत असतो. परंतु आता आपल्याला कीड माहिती आहे, पण रोग पाहत असताना रोग हे असे माध्यम आहे, कसे आहे, रोग हे असे माध्यम आहे की जे सजीवामध्ये विकृती काय करत असते, सजीवामध्ये विकृती निर्माण करत असते किंवा अनियमितता निर्माण करत असतं. अशा पद्धतीचं कोणतेही जे माध्यम आहे तर त्याला काय म्हणतात, रोग म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स काय करत असतं, ते डिस्टर्बन्स म्हणजे ती पूर्ण क्रिया त्याची जी आहे, त्याची जी जीवनक्रिया व्यवस्थित चालायला पाहिजे, त्या जीवनक्रियेमध्ये अडथळा आणण्याचं माध्यम म्हणजे रोग. किंवा याला सोप्या भाषेत जर म्हणायचं असेल, यजमान आणि रोगजंतू, यजमान आणि रोगजंतू या दोन्हीतला दुवा म्हणजे रोग. यजमान म्हणजे होस्ट, एखादा होस्ट, म्हणजे जसं आता आपण म्हणलं की कीड, ही कीड काय करत असते, रोगाला जन्म देत असते. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला तुम्हाला कीड आणि रोग
हे माहीत असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे, भुईमूग व सोयाबीन या पिकावरच्या किडी आणि रोग आणि त्याचं नियंत्रण पाहायचं आहे. तर आपण सुरुवातीला पाहू भुईमूग. तर हे पाहत असताना आपण त्याचा उद्देश राहिला, आपला उद्देश कसा आहे, भुईमूग व सोयाबीन पिकावरील किडी व रोगाचा अभ्यास करणे. आता वेगवेगळ्या पद्धतीच्या किडी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे रोग आहेत, तर त्याचा अभ्यास करणे, कीड व रोगाविषयी वेगवेगळ्या पद्धतीचे नियंत्रण कोणकोणते आहेत तर ते जाणून घेणे, अशा पद्धतीने आपल्याला हे उद्देश आहे. आता यासाठी लागणारं जे साहित्य आहे, तर साहित्यामध्ये कीटकनाशके. आता कीटकनाशके म्हणजे एखादं केमिकल किंवा एखादं औषध जे कशासाठी उपयोगात आणतो आपण, किडीचं नियंत्रण करण्यासाठी किंवा कीटकाचं नियंत्रण करण्यासाठी जे औषध किंवा जे कीटकनाशक आपण उपयोगात आणतो त्याला कीटकनाशके असे म्हणतात. त्यानंतर आहे बुरशीनाशके. आता हे बुरशीनाशके जी आहेत, तर बुरशीनाशके काय करतात, जे बुरशीजन्य रोग आहेत तर बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण करण्यासाठी याचा वापर केला जातो, अशांना आपण बुरशीनाशके म्हणतो. यानंतर फवारणी यंत्र. आता फवारणी यंत्र माहिती आहे तुम्हाला की जे लिक्विड स्वरूपाचे औषधं किंवा कीटकनाशके असतात, तर अशा पद्धतीची जी आपण फवारणीसाठी उपयोगात आणतो म्हणजे फवारणी. धुरळणी यंत्र. आता हे धुरळणी यंत्र जे असते, तर धुरळणी यंत्र हा एक डब्बा असतो आणि त्याच्यामध्ये प्रेशरनं ज्या वेळेस त्याला प्रेशर दिला जातो त्यामध्ये भुकटी असते आणि ही भुकटी अगदी असे फवाऱ्यासारखी उडत राहते. तर तशा पद्धतीचं जे साधन असतं तर त्याला आपण धुरळणी यंत्र म्हणतो. त्यानंतर द्रावण बनवण्यासाठी टाकी, वेगवेगळ्या टाक्या लागतात आणि मोजपात्र याच्यासाठी लागतं की आपल्याला किती लिटर, कारण हे लिटरमध्ये पाणी हे लिटरमध्ये घ्यावं लागतं आणि औषध हे मिलीलिटरमध्ये घ्यावं लागतं. किती मिलीलिटरला किती लिटर पाणी लागतं त्यासाठी या मोजपात्राची आवश्यकता आहे. आणि मास्क जो आहे, तर मास्क म्हणजे नाकामध्ये किंवा तोंडामध्ये हे कीटकनाशके जाऊ नयेत यासाठी टाळण्यासाठी आपण मास्कचा वापर करतो. आणि साबण जे आहे ते हात धुण्यासाठी आणि कापड हे आपल्याला हात वगैरे पुसण्यासाठी, अशा पद्धतीचं या साहित्यामध्ये वेगवेगळं साहित्य आहे. तर आपण भुईमूग पिकावरील कीड रोग व नियंत्रण आता पाहू. आता कीड रोग व नियंत्रण पाहत असताना कीड रोग व नियंत्रण करत असताना आपण पहिला फुलकिडे पाहणार. आता हे फुलकिडे पाहत असताना हे आकाराने कसे असतात, फुलकिडे अतिशय लहान असतात. आकाराने कसे असतात, ते लहान असतात आणि पानाच्या कोवळ्या शेंड्यावर व पानावर आढळतात. फुलकिडे कुठे आढळतात, पानाचा जो कोवळा शेंडा असतो किंवा कोवळी जी पानं असतात तर अशावर ही फुलकिडे आढळून येतात. त्याच पद्धतीनं जे पूर्ण वाढ झालेले फुलकिडे असतात तर ते पूर्ण वाढ झालेले फुलकिडे पानाच्या पृष्ठभागावर आपल्याला आढळून येतात. कुठं आढळतात, पानाच्या पृष्ठभागात. आणि ही जी कीड आहे, कोणती, ही फुलकिडे, ही जी कीड आहे तर ही कीड रस शोषण करणारी कीड आहे. आता रस शोषण करणारी जी कीड असते ती कीड फार घातक असते. त्याचं कारण हे काय, आता बऱ्याच वेळेस रस शोषण करणारे हे शब्द येणार आहे. त्यासाठी अगोदरच तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगतो. ज्याला सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स असे म्हणतात. सकिंग म्हणजे शोषण करणे. एखाद्या पानातलं जेव्हा त्याचं जे हरित द्रव्य असतं तर ते हरित द्रव्य आतमध्ये त्याची जी सोंड असते ते आत खुपसतात, जसं डास खुपसतो तशा पद्धतीने, आणि ते सक करतात, ओढून घेतात. काय, त्याचा जे सेल्युलोज असतो तो ओढून घेतात, हरित द्रव्य ज्याला आपण म्हणतो. आणि जेव्हा हे सर्व हरित द्रव्य एखाद्या पानामधलं ओढून घेतलं जातं तेव्हा ते पान निस्तेज होतं आणि मग पर्यायानं त्याच्यावर अशा पद्धतीचा परिणाम होतो की
जी सर्व क्रिया थांबते त्या वनस्पतीची. आपल्याला माहिती आहे त्याचं कारण काय आहे की एखाद्या वनस्पतीचं पान जेव्हा हे पूर्णपणे निस्तेज होतं, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया जी असते ते स्टॉप होते, थांबते आणि अन्नसाठा निर्माण करण्याचं काम हे वनस्पती त्या ठिकाणी बंद करत असते. म्हणून हे जे सकिंग टाईप्स ऑफ इन्सेक्ट असतील तर हे सकिंग टाईप ऑफ इन्सेक्ट फार घातक असतात आणि त्यामुळे काय होतं, त्या पिकाचं आतोनात अशा पद्धतीनं नुकसान होत असतं. तर असं हे आहे आणि यामुळे काय होते तर शेंडेमार, याच्यामुळे काय होतो, शेंडेमार हा रोग निर्माण होत असतो. तर असं एकंदरीत या फुलकिड्याचं काय आहे एक वैशिष्ट्य आहे. परंतु दुसरा जो आहे आता तो आहे तुडतुडे. काय दुसरी कीड तुडतुडे आहे. आता ही हिरव्या रंगाची असून पाचरी सारखे असतात. जसं पाचर असतं ना, असं एक पाचर जसं आपण हे करतो तर तशा पद्धतीची हे तुडतुडे हे कीड असते आणि ती कशी असतात, पाचरी सारखी असतात. हे पानाच्या खाली असून काय करतात, हे तुडतुडे काय करतात, पानाच्या खाली असतात आणि रस शोषण करणार. ही सुद्धा कशा पद्धतीची कीड आहे, रस शोषण करणारी कीड आहे. आणि यामुळे काय होतं, जे पानं असतात तर ते पानं ही पिवळी पडायला लागतात, पिवळी पडायला लागतात. अशा पद्धतीनं हे फुलकिडे आणि तुडतुडे याचे लक्षण आपल्याला आढळून येतात. आता या दोन्हीचं कंट्रोल मेजर आपण एकाच ठिकाणी घेतलेलं आहे, ज्याला नियंत्रण आपण म्हणतो. तर त्या नियंत्रणामध्ये डायमेथॉइड 10 ml काय घ्यायचं, डायमेथॉइड 10 ml घ्या किंवा मिथिल डिमेटॉन 8 ml घ्या. दुसरं कोणतं, मिथिल डिमेटॉन 8 ml घ्या किंवा थायोमेटान 8 ml एवढे घ्या. म्हणजे याच्यापैकी या तिन्ही कीटकनाशकापैकी एक घ्या आणि एक घेऊन प्रति 10 लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण तयार करा. काय करा, प्रति 10 लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण तयार करा आणि ते द्रावण त्या कशावर फवारायचं, तुम्हाला या भुईमुगाच्या पिकावर फवारायचं. ज्यामुळे काय होईल, फुलकिडे आणि जे तुडतुडी आहेत तर त्याचं नियंत्रण होईल किंवा त्याचं बंदोबस्त होईल. अशा पद्धतीचं याचं नियंत्रण आहे. दुसरी गोष्ट याची, आता पाने पोखरणारी अथवा गुंडाळणारी अळी. पाने पोखरणारी म्हणजे बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट्स आहे. पोखरणे, ज्यावेळेस पोखरणे हा शब्द येतो त्यावेळेस बायटिंग म्हणजे बाईट्स करतात, ते त्याला दंश करतात. तर तशा पद्धतीची ही कीड आहे. ही अळी सुरुवातीस पाने पोखरते किंवा पाने गुंडाळते. हिचं लक्षण पहा, सुरुवातीची स्टेज कशी करते, ही पानं पोखरते किंवा पानाला अशी गुंडाळते. अशा पद्धतीचं हिचं लक्षण आहे. तर असं लक्षण आढळून आलं की आपण त्याच्यावर नियंत्रण काय करायचं, कार्बारिक 50% पाण्यात मिसळणारी भुकटी घ्यायची किंवा 40 ग्राम सायफर मेथ्रीन 35% प्रवाही, इशी इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन म्हणतात त्याला, 25% प्रवाही, 4 मिली क्विनॉल्फास 25% प्रवाही प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची. म्हणजे याच्यापैकी कुठलेही घ्या आणि प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन काय करायचं, फवारणी करायची, जेणेकरून पाने पोखरणारी किंवा पाने गुंडाळणारी जी अळी असते तिचं नियंत्रण होऊ शकतं. त्यानंतर क्विनॉल्फास 1.5%, क्लोरोपायरिफॉस 1.5% किंवा फोजोलॉन 4% किंवा मॅरिथ्युआन 5% यापैकी कुठलीही भुकटी घ्या. आता जे सांगितलेले आहे याच्यापैकी कुठलीही भुकटी घ्या आणि प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे, म्हणजे प्रत्येक हेक्टरला 20 किलो या प्रमाणात धुरळणी करा. परंतु धुरळणी करत असताना धुरळणी हे दुपारी किंवा
दुपारी, शक्यतो दुपारी करू नये, तो सायंकाळी किंवा सकाळच्या वेळी करायला पाहिजे. त्याचं कारण एक आहे, त्यावेळेस काय असते, हवा मंद असते. हवा जर जोराची असेल तर आपणाला धुरळणी करता येत नाही. म्हणून अशा वेळी, ज्या वेळेस हवा जोराची वाहते अशा वेळी धुरळणी करू नये. तर अशा पद्धतीचं हे आहे. त्याच्यानंतर आता या झाल्या 2-3 आपण मोजक्या किडी घेतलेल्या आहेत. आता या मोजक्या किडीमध्ये या 2-3 झाल्या. आपण आता रोग पाहू. आता रोगामध्ये हा मररोग आहे. काय आहे? मररोग. आता हे कशामुळे होतो? स्क्लेरोसियम या जंतूमुळे होतो. स्क्लेरोसियम या जंतूमुळे हा रोग होतो. आणि यामुळे काय होतं, जेव्हा हा रोग होतो त्या वनस्पतीला म्हणजे भुईमुगाला, तेव्हा ते काय होतं, पाने मेल्यासारखी व जळाल्यासारखी दिसतात. पाने काय होतात, मेल्यासारखी किंवा जळाल्यासारखी दिसतात. व झाडाच्या खोडाजवळ पांढरी बुरशी जर दिसत असेल तर अशा वेळेस समजायचं की भुईमुगाला हा मररोग झालेला आहे. आलं लक्षात? त्याची लक्षणं कशी आहेत? तर पाने मेल्यासारखी किंवा जळाल्यासारखी व झाडाच्या जी खोड असतं तर त्याच्या एक पांढरी बुरशी दिसते. असे जर लक्षण आपणाला आढळले तर समजून घ्यायचं की भुईमुगाला मररोग झालेला आहे. तर आता याचं नियंत्रण करण्यासाठी, कशाचं, या मररोगाचं नियंत्रण करण्यासाठी खोल नांगरणी करावी. आता खोल नांगरणी याच्यासाठी करतात, मी नेहमी सांगत असतो याबद्दल, की जेव्हा आपण खोल नांगरणी करतो तेव्हा त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हानिकारक किडी असतात त्यांची अंडी जमिनीमध्ये खोल अशी घालतात. आणि जेव्हा आपण नांगरणी केली की त्या नांगरणीमुळे ती किडीची अंडी हे बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर जेव्हा प्रखर सूर्यप्रकाश किंवा तीव्र ऊन असतं अशा वेळी ते अंडी नष्ट होतात आणि जी हानिकारक जीवजीवाणू जीवजंतू असतात ते सुद्धा नष्ट होतात. एकंदरीत पर्यायानं किडीपासून मुक्तता होते. म्हणून खोल नांगरणी करा. त्यात बरोबर रोगग्रस्त झाडे जाळून नष्ट करावी. जी रोगग्रस्त झाडे असतात तर एक तुम्हाला एक माहिती असलं पाहिजे, जेव्हा कुठल्याही पिकावर रोग पडत असतो तर तेव्हा त्या रोगाचा ज्या ठिकाणी रोग पडलेला आहे तो भाग हा लांब नेऊन नष्ट करावा लागतो. जसं एखादा बुरशीजन्य रोग जर असेल आणि तो बुरशीजन्य रोगाचा जर भाग त्या ठिकाणी जर आपण तशाच पद्धतीनं ठेवला तर ती बुरशी पूर्ण शेतामध्ये पसरते आणि पर्यायानं दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण दुसरं पीक घेतो तेव्हा त्याचा परिणाम त्या पिकावर होतो. म्हणून कुठलाही बुरशीजन्य रोगाचा अफेक्टेड पार्ट जर असेल तर तो अफेक्टेड पार्ट हा दूर नेला पाहिजे, त्याला नष्ट केलं पाहिजे किंवा जाळून टाकलं पाहिजे. म्हणून रोगग्रस्त झाडे जाळून नष्ट करावी व थायरॉइड 5 ग्राम प्रति किलो प्रमाणे धुरळणी करावी. अशा पद्धतीनं या मररोगाचं नियंत्रण आहे. आता दुसरा जो आहे हा टिक्का. जेव्हा ग्राउंडनट हे पीक येतं तेव्हा अगदी डोळे झाकून टिक्का रोग जर आला तर 100% ग्राउंडनटवर लिहायचं तुम्ही. त्याच्यात अजिबात घाई करायची नाही. त्याचं कारण एक आहे, टिक्का आणि ग्राउंडनट ह्या दोन्हीचं संबंध अगदी जवळचे आहेत किंवा त्याला त्या नावानं ओळखलं जातं. तर अशा पद्धतीचा हा टिक्का रोग जो आहे तर तो आहे. तर हा सर्कोस्पोरा टिक्का रोग हा काय, सर्कोस्पोरा पर्सोनेटा व सर्कोस्पोरा अरॅचिड्युकोला या बुरशीमुळे होतो. या 2 प्रकारच्या बुरशी आहेत. तर या बुरशीमुळे हा टिक्का रोग होत असतो. आणि हे टिक्का रोग झाल्यानंतर काय होतं, पिके 1 ते 2 महिन्याचे झाल्यावर जेव्हा हे पीक म्हणजे भुईमुगाचं पीक 1 ते 2 महिन्याचं झाल्यावर
पिकाच्या खालच्या पानावर याचं लक्षण दिसून यायला सुरुवात होत असते. कशाचं? टिक्का ह्या रोगाचं. आणि दुसरं त्याचं लक्षण आहे, सुरुवातीस पिवळसर रंगाचे पानं होतात. पानं सुरुवातीला पिवळसर होतात, नंतर करड्या रंगाचे होतात, पुन्हा काळपट पडायला सुरुवात होतात. तर अशा पद्धतीचे याचं एकंदरीत हे लक्षण आहे. आणि शेवटी काय होतं, जेव्हा ह्याचा परिणाम हा जास्त होत असतो तेव्हा पानं कशी व्हायला होतात? लालसर व्हायला सुरुवात होतात. आणि पानं जेव्हा लालसर होतात तेव्हा त्याची जी कडा असते बाहेरची, तर त्या ठिकाणी एक रिंग तयार झाल्यासारखी होते, पिवळसर रिंग तयार झाल्यासारखी होते. अशा पद्धतीचं या टिक्का रोगाचं लक्षण आहे. तुम्ही जर गेला तर असे डाग डाग पडल्यासारखे दिसतात पानावर. ते डाग म्हणजे कशाचं लक्षण आहे? या टिक्काचं लक्षण आहे. टिक्का डिसीज याचं लक्षण आहे. म्हणून याचं जर नियंत्रण करायचं असेल तर आपण शेत स्वच्छ करणे. कारण आताच तुम्हाला सांगितलं की जे बुरशीजन्य रोग असतात ते त्याच्यामध्येच असतात जमिनीमध्ये. म्हणून शेत हे स्वच्छ करायला पाहिजे, जेणेकरून त्या बुरशीची वाढ त्या ठिकाणी होऊ नये. दुसरी गोष्ट, पेरणीपूर्वी 3 ते 4 ग्राम थायराम प्रति किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी. हे फार महत्वाचं असतं. एखादा रोग जर टाळायचा असेल, ज्या पद्धतीनं त्याला माणसाला लस दिली जाते, लस याच्यासाठी देतात की त्याला पुढील रोग होऊ नये, हे त्याचं कारण असतं. परंतु वनस्पतीला जर रोग होऊ नये असं वाटत असेल तर त्याची बीज प्रक्रिया ही फार महत्वाची असते. जे बुरशीजन्य रोग असतात, अशा पद्धतीचे बुरशीजन्य रोग जर टाळायचे असतील तर त्याला बीज प्रक्रिया करणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून या ठिकाणी हे काय केले पाहिजे? 3 ते 4 ग्राम थायराम प्रति किलो बियाणास, म्हणजे जेवढा आपल्याला बियाणं लागेल तेवढ्या प्रमाणात हे थायराम घ्या आणि त्याची बीज प्रक्रिया करा, चोळा त्याला. बीज प्रक्रियेचे प्रकार आपण पाहिलेले आहेत कशा पद्धतीने करतात ते. तर हे करा. जेव्हा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास झायलेम 2 किलो प्रति 100 लिटर पाण्यात काय करायचं? मिसळून फवारणी करायची. आणि तिसरं, 300 मेच सल्फर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 300 मेच गंधक भुकटी 20 किलो प्रति हेक्टरी झुरळायची. नसेल तर रोग प्रतिकारक वाणाची लागवड करायची. आणि अशा पद्धतीनं आपण या टिक्का रोगाचं नियंत्रण करू शकतो. आणि तांबेरासाठी व इतर रोगासाठी 1 लिटर पाण्यात 2.5 ग्राम मॅन्कोझेब प्लस डायथेनियम 45 मिसळून फवारावे. असं एकंदरीत हे भुईमुग जे आहे, तर या भुईमुगावरली कीड, रोग आणि त्याचं नियंत्रण हे संपलेलं आहे. आणि जे सोयाबीन आहे, सोयाबीनचं आपण उद्या घेऊ.